पैगा अदंभपण म्हणितले ते हे जाण. आता आईक खूण अहिंसेची, तरी अहिंसा बहुती परी. बोलिले असे अवधारी, आपुलाला मतांतरी निरूपिता. परिते ऐसी देखा, जैसा खांडुनिया शाखा. मग तयांचिया बुडुखा, कुंपकीजे. का बाहु तोडोनी विकिजे, मग भुकेची पीडा राखिजे. नाना देऊळ मोडून कीजे, पौळी देवा. तैसी हिंसाची करूनी अहिंसा. निफज विजे हा ऐसा, पै पूर्वमीमांसा निर्णय केला. जे अवृष्टीचे निउपद्रवे, गादले विश्व आघवे. म्हणून पर्जन्यष्टी करावे, नाना याग. तमतिये इष्टीचा बुडी, पशुहिंसा रोकडी. मग अहिंसेची थडी, कैंची दिसे. पेरिजे नुसधी हिंसा, तेथ उगवैल काय अहिंसा. परी नवल बापा धिवसा, या याज्ञिकांचा. मी तुला अदंभपणा कशाला म्हणतात आणि हे अदंभित्व कुठल्या लक्षणांनी ओळखले जाते ते सांगितले. आता अहिंसेची खूण ऐकून ठेव. आपापल्या मतांचे निरूपण करीत असताना ही अहिंसा नाना प्रकारे सांगितली जाते. ती आता तू ऐक. परंतु ती कशी सांगितली जाते तर झाडाच्या फांद्या तोडून लाकडे गोळा करायची आणि त्या लाकडांनी उरलेल्या झाडाच्या बुंध्याचे रक्षण करण्यासाठी कुंपण करायचे. किंवा भूक लागली म्हणून आपलाच उजवा हात तोडून तो बाजारात विकायचा आणि मिळालेल्या पैशातून आपली एक वेळची भूक भागवायची. किंवा देऊळ पाडायचे आणि जमा झालेल्या दगडांनी मंदिराचे रक्षण करणारे आवार बांधून काढायचे. त्याप्रमाणे प्रथम हिंसा करून मग अहिंसा निर्माण करायची. पाऊस पडला नाही आणि त्यामुळे संपूर्ण विश्वात दुष्काळ पडला तर पर्जन्यष्टीसारखे विविध प्रकारचे यज्ञयाग करायचे. परंतु हे यज्ञयाग करताना यज्ञदेवता प्रसन्न व्हावी म्हणून पशुहत्या करायची. अशी हिंसा करून अहिंसेचे पहिले तीर कधीतरी दृष्टीला पडेल काय रे पार्था? आपण हिंसा पेरली तर अहिंसा कधीतरी उगवून येईल काय? परंतु तुला सांगतो, मला आश्चर्यच वाटते. आणि आयुर्वेद आघवा, तो ह्याच मोहोरा पांडवा. जे जीवा कारणे करावा, जीव घातू. नाना रोगे आहाळली, लोळती भूते देखिली. ते हिंसा निवारा वया केली, चिकित्सा का. तव ते चिकित्से पहिले, एकाचे कंद खणविले. एका उपडविले, समोळी सपत्री. एके आड मोडविली, अजंगमाची खाल काढविली. एके गर्भी उकडविली, पुटा माझी. अजात शत्रु तरुवरा, सर्वांगी देवविल्या शिरा. ऐसे जीव घेऊन धनुर्धरा. कोरडे केले आणि जंगमाही हात, लावून काढिले पित्त. मग राखिले क्षणत आणिक जीव. अहो वसती धवळारे, मोडून केले देऊळ देव्हारे. नागवून बेभारे, गवांदी घातली. मस्तक पांघुरविले, तव तळवटी उघडे पडले. घर मोडून केले, मांडव पुढे. नाना पांघुरणे, जाळून जैसे तापणे. जाले अंग धुणे कुंजराचे. ना तरी बैल विकून गोठा, पुंसा लावून बांधिजे गाठा. या करणी की चेष्टा, काही हसो. आणि पार्था तुला सांगतो, जीव वाचवण्यासाठी जी औषधे निर्माण करायची त्यासाठी दुसऱ्या जीवाचा घात करायचा. नाना प्रकारचे दुःख जर्जर लोळणारे प्राणी पाहून त्यांचे मरण टळावे म्हणून त्यांच्या त्या चिकित्सेत
त्यांच्या लक्षात आले की प्राण्याचा रोग बरा करण्यासाठी वनस्पतीचे कंद हवेत. म्हणून त्यांनी विशिष्ट वनस्पतींचे कंद खणून काढले. काहींचे मूळ आणि पाने सुद्धा उपटून काढली. काही वनस्पतींच्या मधल्या भागाचा उपयोग करण्यासाठी झाड मधोमध तोडले. काहींची साल सोलून काढली. फळे धरायला लागलेल्या वृक्षांना नाना प्रकारचे क्षार लावून ते उकडवले. पार्था, वृक्ष हे अजात शत्रू असतात, परंतु या अजात शत्रू वृक्षांच्या बुंध्यांना चिरा पाडून त्यातले रस काढतात आणि वृक्षांचा प्राणरस निपटून काढतात, त्यांना कोरडे करतात. केवळ वृक्षांचीच हिंसा करतात असे नाही, ते लोक हालचाल करणाऱ्या सजीव प्राण्यांना सुद्धा धरतात, ठार मारतात आणि त्यांच्यातला पित्तरस काढून रोगी माणसांना औषध म्हणून देतात. त्यांच्यावर असा अघोरी औषधोपचार करून त्यांना जगवतात. ज्यांच्यावर उपचार करायचा त्यांच्यासाठी प्राण्यांना शिणवतात, ओरडत विव्हळत ठेवतात. रोगी बरा करण्यासाठी जी औषधोपचाराची पद्धती असते ना, ती कशी तर पार्था, आपले राहते उत्तम घर मोडायचे आणि त्या जमा झालेल्या सामग्रीतून देऊळ बांधायचे. व्यवहारात लोकांना फसवायचे आणि मिळालेल्या पैशातून अन्नछत्रे घालायची. मस्तकावर पांघरून घेतले तर खालचा भाग उघडा पडतो, हे ह्या लोकांच्या लक्षातच येत नाही. हे लोक कसे तर आपल्या घराच्या छताची लाकडे काढतात आणि दरवाजात मोठा मांडव घालतात. ज्या पांघरुणाने थंडी वाजायची कमी होते ती पांघरुणे जाळायची आणि निर्माण होणाऱ्या शेकोटीत ऊब घ्यायची, किंवा हत्तीला स्नान घालायचे तर त्याने पुन्हा धुळीने अंग बरबटून घ्यायचे, म्हणजे पहिले स्नान व्यर्थच. बैल विकायचा आणि गोठा बांधायचा, किंवा राघूला विकायचा आणि त्या पैशांनी पिंजरा विकत घ्यायचा, ह्या सर्व कृती म्हणजे शुद्ध मूर्खपणा रे पार्था. याला हसावे की काय तेच कळत नाही. एकी धर्माचिया वाहणी, गाळू आदरिले पाणी, तव गाळितया आहाळणी, जीव मेले. एक न पचविती चिकण, ये हिंसेचे भेण, तेथ कदर्थले प्राण, हेच हिंसा. एवं हिंसाची अहिंसा, कर्मकांडी हा ऐसा, सिद्धांत सुमनसा ओळखेतू. पहिले अहिंसेचे नाव, आम्ही केले जव, तव स्फूर्ती बांधली हाव, ये मती. तरी कैसे येते गाळावे, म्हणून पडिले बोलावे, देवींची तुवाही जाणावे, ऐसा भाव. बहुत करून किरीटी, हाच विषयो ये गोष्टी, इरवी का आडवाटी, धावी जैल. आणि स्वमताचिया निर्धारा, लागोनिया धनुर्धरा, प्राप्ता मतांतरा, निर्वे चुकीजे. पार्था, काही लोक पाणी गाळून पितात, कारण पाण्यातले जीवजंतू पोटात जाऊन त्यांची आपल्या हातून हत्या घडू नये म्हणून. परंतु त्यांच्या हे लक्षात येत नाही की पाणी गाळताना सुद्धा गाळण्याच्या छिद्रात काही जीवजंतू अडकून मरतात. काही लोक आपल्या हातून सूक्ष्मातिसूक्ष्म जंतूंची हत्या घडेल म्हणून धान्य सुद्धा न शिजवता खातात, परंतु त्यामुळे प्राण कासावीस होतात. त्यात हिंसा घडतेच ना. हे सत्प्रवृत्त वृत्तीच्या माझ्या लाडक्या पार्था, अशा प्रकारे अहिंसाच हिंसा घडवते. त्यातला हा सिद्धांत तू जरा नीट लक्षात घे. आम्ही जेव्हा अहिंसेचा पहिल्यांदा उच्चार केला तेव्हा आमची प्रज्ञा उजळून आली आणि माझ्याकडून ही मते सांगितली गेली. या साऱ्या विचारांना बोलताना गाळावे कसे, म्हणून अहिंसेविषयी बोलताना तुला हे सारे कळावे म्हणून हे माझे मतप्रदर्शन झाले. एरवी मी या आडवाटेने कधी गेलो नसतो. अहिंसेचा विषय निघाला म्हणून हे बोलणे झाले. तुलाही या आडवाटेने जाण्याचे काही कारण नाही. आणि पार्था, स्वतःचे मत प्रस्थापित करण्यासाठी भिन्न भिन्न मतांचे प्रदर्शन उघाने आले. ऐसी हे अवधारी, निरूपिती परी, आता ययावरी मुख्य जेगा, ते स्वमत बोलिजेल, अहिंसे रूप की जैल, जेणे उठलिया आतुल ज्ञान दिसे.
परिते अधिष्ठिलेनि आंगे, जाणिजे आचरतेनि बागे, जैसी कसवटी सांगे वानिया ते. तैसे ज्ञाना मनाचिये भेटी, सरिसेची अहिंसेचे बिंब उठी, तेची ऐसे किरीटी परिसाता. याप्रमाणे ही निरूपणाची पद्धत आहे, हे तू समजून घे. आता मी तुला माझी या अहिंसेसंबंधी जी मुख्य भूमिका आहे, माझी यासंबंधी जी मते आहेत, ती तुला सांगतो. अहिंसेचे म्हणजे मानवी मनातली अहिंसक वृत्ती नेमकी कशी असते त्याचे माझ्याकडून वर्णन करण्यात येईल. ही अहिंसा कशी, तर ती मनामध्ये प्रकट झाली असताना अंतर्गत ज्ञान प्रकट होते. ज्याप्रमाणे कसोटीचा पाषाण हा सोन्याचा नेमका कस लागतो, सोन्याचे शुद्धत्व सांगतो, त्याप्रमाणे ज्याच्या हृदयात अहिंसा नांदते ना, ती अंगी मुरल्यावर त्या साधकाच्या आचरणातून सहजपणे प्रगट होते. ज्ञान आणि मन यांची एकदा भेट झाली, अहिंसक वृत्तीने मनाला गाढ आलिंगन दिले की हे अहिंसेचे प्रतिबिंब अलगदपणे उमलून येते. ते कसे ते तुला मी सांगतो, लक्षपूर्वक ऐक.